गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासाला आपण व्हेरिएशन इन द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड, डेप्थ अँड लॅटिट्यूड याचा आपण स्टडी करणार आहे. आता त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण व्हेरिएशन इन जी विथ अल्टिट्यूड याचा स्टडी करणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट करणार आहे, तर जी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि विथ अल्टिट्यूड म्हणजे अबाव द सरफेस ऑफ द अर्थ सरफेसच्या वरती ॲट अ पर्टिक्युलर हाईट वरती जो ऑब्जेक्ट आहे त्याचा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे तो काढायचा आहे. म्हणजे व्हेरिएशन इन जी विथ अल्टिट्यूड आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा, हा जो आहे त्यामध्ये सेंटर ऑफ द अर्थ असणार आहे. आणि हा काय असणार आहे, त्याची रेडियस असणार आहे. ठीक आहे. मागच्या तासाला आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे की आर इज द रेडियस ऑफ द अर्थ अँड एम इज द मास ऑफ द अर्थ. आता इथं हा जो एक पॉइंट मी कन्सिडर केलेला आहे त्याचं काय, ऑब्जेक्ट, हा जो ऑब्जेक्ट कन्सिडर केला आहे अबाउ द सरफेस ऑफ द अर्थ ॲट हाईट एच. हा जो अर्थ सरफेस आहे ह्या अर्थ सरफेसच्या वरती हा ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टचं जे मास आहे ते मास स्मॉल एम कन्सिडर केलेला आहे आणि ह्या सरफेस पासून ऑब्जेक्ट पर्यंतची जी हाईट आहे ती एच ही कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मागच्या तासाला आपण बघितलेलं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज गिवन बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी on the surface of the earth is given by, आणि ती आपण काढलेली होती, किती आली होती ती, G is equal to gm divided by r square. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. आता जसं आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ काढलेली आहे. आता समजा हा ऑब्जेक्ट आहे अबाव द सरफेस ऑफ द अर्थ, त्यावेळेस त्याची हाईट एच असणार आहे आणि त्यावेळेस काय होणार आहे, व्हेरिएशन येणार आहे या इक्वेशनमध्ये आणि ते काय असणार आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अबाव द सरफेस ऑफ द अर्थ ॲट हाईट एच असणार आहे. मग ते इक्वेशन काय असणार आहे, आता हे इक्वेशन नंबर आपण 1 देऊया. ते इक्वेशन आपण इथं लिहून ठेवूया, G इज इक्वल टू gm डिवायडेड बाय r स्क्वेअर. ठीक आहे. हे इक्वेशन आपलं 1 आलेलं आहे. आता ॲट हाईट एच वरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी at height h from the surface of the earth is given by GH is equal to GM divided by R plus H bracket square. इक्वेशन नंबर 2 आले. हे आपलं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट एच फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ हे इक्वेशन आहे आणि हे इक्वेशन नंबर 1 आहे. आता याच्यामध्ये इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1 करूया. म्हणजे आपल्याला जे अल्टिट्यूडचं इक्वेशन आहे व्हेरिएशन इन जी विथ अल्टिट्यूड ते आपल्याला इक्वेशन मिळेल. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 वी गेट GH divided by G is equal to
GH इज इक्वल टू GM डिवायडेड बाय R प्लस H चा स्क्वेअर असणार आहे. आता G हे डिनोमिनेटर मध्ये असणार आहे इथं, मग हे लिहिताना मी इथं डायरेक्ट काय लिहिणार आहे, R स्क्वेअर डिवायडेड बाय GM असं लिहिणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा GM ह्याच्यामध्ये हे कॅन्सल होईल, GH डिवायडेड बाय G इज इक्वल टू काय इक्वेशन येईल, R स्क्वेअर डिवायडेड बाय R प्लस H चा स्क्वेअर हे इक्वेशन येईल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पुढं हे इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल, GH इज इक्वल टू G इंटू R स्क्वेअर डिवायडेड बाय R प्लस H चा स्क्वेअर हे इक्वेशन नंबर 3 आहे. आणि this equation shows that acceleration due to gravity goes on decreasing with increasing altitude of a body from the surface of the earth. म्हणजे जसं जो ऑब्जेक्ट आहे अर्थच्या सरफेस वरती इन्क्रीज होत जाईल तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. ठीक आहे. तर हे आपण ह्या इक्वेशनवरनं सांगू शकतो. त्यानंतर पुढे जाऊन आपण हे इक्वेशन कशा पद्धतीने लिहिणार आहे, GH इज इक्वल टू G R स्क्वेअर डिवायडेड बाय, आता याच्यामध्ये R कॉमन काढला तर काय इक्वेशन येणार आहे, 1 प्लस H डिवायडेड बाय R आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता त्यानंतर पुढे बघा G R स्क्वेअर डिवायडेड बाय, आता हे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे त्यामुळं इथं R स्क्वेअर 1 प्लस H डिवायडेड बाय R हे आपण अशा पद्धतीनं हे लिहू शकतो इक्वेशन. आता त्याच्यामध्ये GH इज इक्वल टू, त्याच्यामध्ये R स्क्वेअर कॅन्सल होणार आहे, G डिवायडेड बाय काय इक्वेशन येणार आहे, 1 प्लस H डिवायडेड बाय R ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही जी टर्म आहे न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये आहे तीच आपण काय करणार आहे, न्यूमरेटर मध्ये घेणार आहे. तर काय येणार आहे, GH इज इक्वल टू G डिवायडेड बाय G इंटू 1 प्लस H डिवायडेड बाय R पॉवर काय येणार आहे, रेज टू -2 येणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जी हाईट आहे जी H डिवायडेड बाय R जो आहे, म्हणजे जो रेडियस ऑफ द अर्थ आहे त्या मानाने हाईटची व्हॅल्यू काय असणार आहे, जो ऑब्जेक्ट आहे अबव द सरफेस ऑफ द अर्थ तो काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. फॉर स्मॉल अल्टिट्यूड जर ह्याचा रेशो घेतला H डिवायडेड बाय R तो काय असणार आहे, लेस दॅन 1, 1 पेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे. H डिवायडेड बाय R जो आहे तो काय असणार आहे, 1 पेक्षा खूप स्मॉल असणार आहे. त्यामुळं हे जे एक्सप्रेशन आहे हे आपण बायनॉमियल थेरमच्या साहाय्याने एक्सप्लेन करणार आहे आणि त्याच्यामध्ये जे हायर पॉवर टर्म आहेत किंवा हायर जे ऑर्डर आहे ते काय करणार आहे, आपण त्याच्यामध्ये निग्लेक्ट करणार आहे. कारण H डिवायडेड बाय R H ची व्हॅल्यू काय आहे, खूप स्मॉल आहे. त्यामुळं आपण ते हायर पॉवर टर्म काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे. आणि हे जर आपण बाय युजिंग बायनॉमियल थेरमच्या साहाय्याने आपण हे एक्सप्रेशन सॉल्व केलं तर ते आपल्याला कसं मिळणार आहे, बाय युजिंग बायनॉमियल थेरम त्या साहाय्याने केलं तर आपल्याला हे इक्वेशन कसं मिळणार आहे, GH इज इक्वल टू G इंटू 1 प्लस ट्वाइस H डिवायडेड बाय R असं इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. म्हणजे GH इज इक्वल टू G इंटू 1 मायनस ट्वाइस H डिवायडेड बाय R असं मिळणार आहे. आणि ह्याच्यानंतरच्या ज्या हायर पॉवर टर्म आहेत त्या काय करायच्या आहेत, निग्लेक्ट करायचं आहे आणि आपल्याला फायनली हे इक्वेशन मिळणार आहे. ठीक आहे. आणि दिस इक्वेशन कॅन बी युज्ड टू कॅल्क्युलेट ऑब्जेक्ट ॲट हाईट h अबव द सरफेस ऑफ द अर्थ. जर ऑब्जेक्ट ॲट हाईट h वरती असेल त्यावेळेस आपण त्याच्या ह्या इक्वेशनच्या साहाय्याने एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढू शकतो. ठीक आहे.
व्हेरिएशन इन जी विथ डेप्थ, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इनसाइड द सरफेस ऑफ द अर्थ किती आहे हे फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, म्हणून हे आपल्याला आता एक्सप्लेन करायचं आहे की व्हेरिएशन इन जी विथ डेप्थ. आता ह्याच्यामध्ये काय, हा जो आहे तो इनर सरफेस ऑफ द अर्थ आहे, हा आउटर सरफेस ऑफ द अर्थ आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामधले हा जो ओ आहे सेंटर ऑफ द अर्थ आहे आणि ह्याची रेडियस आर इज द रेडियस ऑफ द अर्थ अँड ऑब्जेक्ट ॲट पॉइंट पी, जो ऑब्जेक्ट आहे ह्या अर्थ जो सरफेस आहे आउटर सरफेस त्याच्या इनसाइड द काय आहे, हा पॉइंट हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे ॲट पॉइंट पी ॲट डेप्थ डी बिलो द सरफेस ऑफ द अर्थ. त्याची डेप्थ काय आहे, डी ही त्याची डेप्थ आहे. ठीक आहे, आणि ह्या सेंटर पासून हा जो आपल्याला अर्थ इमॅजिन टू बी अ स्पियर, त्याच्यामध्ये हा इनर स्पियर जो आहे तो त्याची जी रेडियस आहे ती किती मिळते, ओ पी इज इक्वल टू आर मायनस डी, ही त्याची काय मिळते, रेडियस मिळते. ठीक आहे, तर वी नो दॅट इक्वेशन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी on the surface of the earth is given by G is equal to gm divided by r square. हे इक्वेशन आपण आधी काढलेलं आहे, G is equal to gm divided by r square. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 दिली. आता ह्याच्यामध्ये डेन्सिटी ऑफ द अर्थ इज गिवन बाय डेन्सिटी ऑफ द अर्थ इज गिवन बाय आता डेन्सिटी काय असणार आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम, मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये डी इज इक्वल टू आता डेन्सिटी, आता ह्याच्यामध्ये डेन्सिटी आपण काय नोटेशन, रो इज इक्वल टू मास एम डिवाइडेड बाय व्हॉल्यूम व्ही, हे त्याचं नोटेशन आहे. आता ह्याच्यामध्ये रो काय असणार आहे, तर डेन्सिटी, रो काय असणार आहे, डेन्सिटी ऑफ अर्थ, डेन्सिटी ऑफ द अर्थ. एम काय असणार आहे, एम मास ऑफ द अर्थ, मास ऑफ द अर्थ अँड व्ही काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द अर्थ, ऑफ द अर्थ. ठीक आहे, आता याच्यामध्ये रो इज इक्वल टू एम डिवाइडेड बाय व्ही अँड एम इज इक्वल टू रो इंटू व्ही. आता व्हॉल्यूम ऑफ द अर्थ म्हणजे अर्थ काय आहे, इमेजिन टू बी अ स्पियर, त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ द स्पियर याच्यामध्ये रो इंटू व्हॉल्यूम ऑफ द स्पियर काय असणार आहे, 4/3 पाय आर क्यूब, 4/3 पाय आर क्यूब असणार आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे एम ची व्हॅल्यू आहे आणि सुरुवातीला आपण जे इक्वेशन काढलं होतं जी इज इक्वल टू जी एम डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. ठीक आहे, याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं होतं. तर त्याच्यामध्ये ह्या मासची जी व्हॅल्यू आहे, मास ऑफ द अर्थ, ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आणि आपल्याला हे जीचं इक्वेशन मिळेल. जी इज इक्वल टू जी इंटू एम काय असणार आहे, एम रो इंटू 4/3 पाय आर क्यूब डिवाइडेड बाय काय असणार आहे, आर स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये जी इज इक्वल टू आर स्क्वेअर इथं कॅन्सल होणार आहे. इक्वेशन काय मिळणार आहे, 4/3 रो इंटू पाय
आर इंटू जी हे इक्वेशन मिळेल आणि हे इक्वेशन नंबर 2 असणार आहे. आणि दिस इज इक्वेशन ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इन टर्म्स ऑफ काय असणार आहे, डेन्सिटी असणार आहे. नाउ सिमिलरली acceleration due to gravity at depth d below the earth surface at point P. आता आपल्याला acceleration due to gravity at depth ला काढायचे. हा जो इनर स्फिअर आपण कन्सिडर केलेला आहे त्याच्यावरचा जो ऑब्जेक्ट आहे तिथं आपण पॉइंट P कन्सिडर केलेला आहे त्याचं काय करायचं आहे, acceleration due to gravity at depth d. ठीक आहे. मग आता इथं acceleration due to gravity at depth d is given by आता ह्या पॉइंटला जेवढा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असेल ह्या डेप्थला तेवढंच कुठं असणार आहे, इथं असणार आहे, इथं असणार आहे, इथं असणार आहे. कारण हे जे आपण स्फिअर कन्सिडर केलेला आहे इमेजनरी स्फिअर तो काय कॉन्सन्ट्रिक सर्कल आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं प्रत्येक ठिकाणी काय असणार आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या पॉइंटला कसा असणार आहे, त्या डेप्थला कसा असणार आहे, सारखा असणार आहे. ठीक आहे. मग आता इथं जी डी इज इक्वल टू जी एम डॅश डिवायडेड बाय आर मायनस डी स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये एम डॅश काय असणार आहे, मास ऑफ दिस स्फिअर असणार आहे. जो इनर स्फिअर आहे त्याचा मास असणार आहे आणि कॅपिटल एम काय असणार आहे, मास ऑफ द अर्थ असणार आहे. आणि इथं आर मायनस डी स्क्वेअर जो इनर स्फिअर आहे त्याची जी रेडियस आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे इथून इथपर्यंत ह्या सेंटर पासून रेडियस किती आहे, आर मायनस डी आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं जी डी इज इक्वल टू जी एम डॅश डिवायडेड बाय आर मायनस डी स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. आता त्यानंतर डेन्सिटी ह्याच्यामध्ये मास एम डॅश इज इक्वल टू काय असणार आहे, व्हॉल्यूम व्ही असणार आहे इनटू डेन्सिटी रो असणार आहे. व्ही व्हॉल्यूम काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर असणार आहे आणि रो काय असणार आहे, डेन्सिटी असणार आहे. एम डॅश मास ऑफ द इनर स्फिअर इज इक्वल टू आता व्हॉल्यूम ऑफ द इनर स्फिअर काय असणार आहे, 4/3 पाय आर मायनस डी स्क्वेअर इंटू रो असणार आहे. 4/3 पाय आर मायनस डी स्क्वेअर इंटू रो असणार आहे. ठीक आहे. आता हे जे एम डॅश मासची व्हॅल्यू आहे ती आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. देअरफॉर जी डी इज इक्वल टू जी एम जी इंटू एम ची व्हॅल्यू काय असणार आहे, 4/3 पाय आर मायनस डी इथं काय असणार आहे, क्यूब असणार आहे. काय असणार आहे, क्यूब असणार आहे. 4/3 पाय आर मायनस डी क्यूब असणार आहे. ठीक आहे. क्यूब इंटू रो डिवायडेड बाय आर मायनस डीचा स्क्वेअर असणार आहे. आता हे सॉल्व केलं तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, आर मायनस डीचा स्क्वेअर आणि इथं हे कॅन्सल होणार आहे. फक्त ओनली काय शिल्लक राहणार आहे, जी डी इज इक्वल टू जी इंटू 4/3 पाय आर मायनस डी इंटू रो शिल्लक राहणार आहे. ठीक आहे. आता ह्याला आपण इक्वेशन नंबर काय देणार आहे, 3 इक्वेशन नंबर 3 देणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ डेप्थ काढायचे. त्यामुळे आपण इक्वेशन नंबर जे 3 आलेले डिवायडेड बाय इक्वेशन नंबर काय करणार आहे, 2 करणार आहे. इक्वेशन 3 divided by equation 2 we get काय असणार आहे, जी डी डिवायडेड बाय जी इज इक्वल टू जी इंटू 4/3 पाय आर मायनस डी इंटू रो डिवायडेड बाय
काय असणार आहे 4/3 g इंटू r पाय इंटू रो असणार आहे. जे इक्वेशन नंबर जे जीचा आलेला आहे ते इथं आपण घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये 4/3 कॅन्सल होणार आहे, जी कॅन्सल होणार आहे, पाय कॅन्सल होणार आहे, रो कॅन्सल होणार आहे. मग आपल्याला काय इक्वेशन मिळणार आहे GD डिवायडेड बाय G इज इक्वल टू R मायनस T डिवायडेड बाय R राहणार आहे. तेच आपण कसं लिहिणार आहे therefore acceleration due to gravity at depth D below the earth surface is equal to R minus D डिवायडेड बाय R इंटू काय असणार आहे G असणार आहे. आता हेच आणखी इक्वेशन आपण कसं लिहू शकतो याच्यामध्ये GD इज इक्वल टू ह्याच्यामध्ये G इंटू इथं R डिवायडेड बाय R केलं तर 1 मायनस D डिवायडेड बाय R. इथं R डिवायडेड बाय R काय असणार आहे 1 असणार आहे मायनस D डिवायडेड बाय R. आणि this is a equation of acceleration due to gravity at a depth D below the earth surface. आता स्पेशल केसेस याच्यामध्ये हे दोन इक्वेशन acceleration due to gravity at a height and acceleration due to gravity at a depth हे आपण डिराइव केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला जे इक्वेशन आपण काढलेलं आहे acceleration due to gravity at a height त्याच्यामध्ये काय कन्क्लुजन काढलेलं आहे तर acceleration due to gravity decreases due to gravity decreases when height increases. जसं हाईट इन्क्रीज होत जाईल तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाणार आहे डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या केसमध्ये जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ डेप्थ D त्याच्यामध्ये व्हेन D इज इक्वल टू R असेल, D इज इक्वल टू R त्यावेळेस आपल्याला ज्यामध्ये हे जे इक्वेशन आहे बघा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ डेप्थ G इंटू 1 मायनस म्हणजे डेप्थ जसं इन्क्रीज होत जाईल म्हणजे हा जो आपण वरचा जो सरफेस आहे आणि हा सरफेस आहे इथं आपण डेप्थ D कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे. आणि हे जसं इन्क्रीज होत जाईल आणि त्या सेंटरला काय होत जाणार आहे एका वेळेला R इज इक्वल टू D होणार आहे, R इज इक्वल टू D होणार आहे. आणि त्यावेळेस काय असणार आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर ह्याच्यामध्ये G इंटू ब्रॅकेट 1 मायनस D च्या ऐवजी आपण जर R ठेवलं R डिवायडेड बाय R काय येणार आहे ह्याच्यामध्ये GD इज इक्वल टू G इंटू 1 मायनस हे काय होणार आहे कॅन्सल 1 येणार आहे G इंटू 0 काय मिळणार आहे 0 मिळणार आहे. म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय मिळणार आहे डिक्रीज मिळणार आहे 0 मिळणार आहे सेंटरला. त्यामुळे इथं आपण काय सांगतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी decreases when depth increases. आता हे स्पेशल केसेसमध्ये जो तिसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपण हा ग्राफ डिस्कस करणार आहे. तर व्हेरिएशन ऑफ G ड्यू टू डेप्थ अँड अल्टिट्यूड फ्रॉम द अर्थ सरफेस ते ग्राफचं जे नेचर आहे ते आपण डिस्कस करणार आहे. बघा इथं y ॲक्सिस आहे, x ॲक्सिस आहे. आता हा जो पॉइंट O आहे जे हा जो पॉइंट O तो काय आहे सेंटर ऑफ द अर्थ, हा काय आहे सेंटर ऑफ द अर्थ आहे. आणि ह्याच्यामध्ये ही जी डॉटेड लाईन आहे ती म्हणजे काय असणार आहे सरफेस ऑफ द अर्थ आहे, सरफेस ऑफ द अर्थ. आता सरफेस ऑफ द अर्थला R इज इक्वल टू काय असणार आहे R असणार आहे. आता त्याच्यामध्ये जो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सेंटर आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. मगाशी स्पेशल केसमध्ये बघितले की सेंटरला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे 0 असणार आहे.
आणि इथं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय मिळते आपल्याला 0 मिळते ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. त्यानंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ द अर्थच्या सरफेसवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी मिळते मॅक्झिमम मिळते. आणि इथं आपल्याला ह्या सरफेसवरती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय मिळते इथं मॅक्झिमम मिळते. ठीक आहे. आता जसं सरफेस ॲट अ डेप्थ जसं इन्क्रीज होत जाईल तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार आहे. तसं इथं डेप्थ काय होणार आहे इन्क्रीज होत गेली की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार आहे. आणि इथं त्यामुळं इथं आपण लिहिले बघा इनसाइड द अर्थ म्हणजे ॲट अ डेप्थला इनसाइड द अर्थ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाणार आहे डिक्रीज होणार आहे. ठीक आहे. तशा पद्धतीनं इथं नेचर दाखवलेलं आहे. त्याच पद्धतीनं इथं पुन्हा काय होणार आहे ॲट द सरफेस ऑफ द अर्थ हा ए पॉईंट आहे आणि इथून पुन्हा ऑन द सरफेस ऑफ द अर्थ जसं हाईट इन्क्रीज होत जाईल म्हणजे अल्टिट्यूड इथं आपल्याला मिळत जाईल ॲट अ हाईट इन्क्रीज होत जाईल तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजेच आउटसाइड द अर्थ दाखवलेलं आहे. आउटसाइड द अर्थ म्हणजे काय असणार आहे सरफेसच्या वरती असणार आहे. तर आउटसाइड द अर्थ सरफेस काय होत जाणार आहे तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार आहे. जसं हाईट इन्क्रीज होत जाईल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार आहे.